जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद येथे एका गरीब कुटुंबाला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। विशेष म्हणजे ही मारहाण मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। मारहाण झालेल्या कुटुंबालाच उलट गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच आरोपींना पोलिसांकडून राजकीय दबावाखाली पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत पीडित कुटुंब आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निष्पक्ष चौकशी आणि न्यायाची मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे जामनेर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या आरोपांवर संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। आता पोलीस या प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवेदन देण्यात आले आहे। काय नेमकं निवेदनमध्ये आपण या ठिकाणी आपलं मागणं मांडलं? खरं म्हणजे आम्ही जामनेर तालुका हा संकटमोचकांचा तालुका मानला जातो, गिरीश भाऊंचा हा तालुका मानला जातो। परंतु आज माझ्यासोबत हे जे वाकोद गावचे ग्रामस्थ आहे, या वाकोद गावातील राहत असलेले हे जे आजी आहेत, त्यांचे रस्त्याचे किरकोळ वाद होते, घराच्या रस्त्याचे, आणि त्या वादात जे वाद होते ते वाद त्या ठिकाणी येऊन मारहाणीत त्याचं रूपांतर झालं। आणि मारहाण झाल्यानंतर या लोकांना सांगण्यात आलं की आम्ही गिरीश भाऊंचे कार्यकर्ते, तुम्हाला जे करायचं ते करा। आणि यांनी मार खाल्ला आणि हे पोलीस स्टेशनला आले, आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल म्हणून या पहूर पोलीस स्टेशनला ते येऊन बसले। परंतु पहूर पोलीस स्टेशनला आल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मारण्यात आलं। पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहे, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना दिसू शकतं की यांना कुठल्या कसल्या प्रकारे मारलं गेलं। त्यानंतर तिथे त्यांची फिर्याद घेतली, परंतु कुठला तरी राजकीय दबाव या पहूरच्या पोलीस यंत्रणेवर आहे असं आम्हाला वाटतंय। कारण तिथून ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली, सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मारण्यात आलं। म्हणजे हा अन्याय कसला अन्याय? हा जर या तालुक्याचे मंत्री या आमदार हे या महाराष्ट्राचे संकटमोचक असतील, ते संकटमोचक का तुमच्या कार्यकर्त्यांचेच आहेत का, की भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांना आश्रय दिला जातो? आणि पुढे चालून या लोकांना मारहाण झाली, सगळे फुटेज आमच्याकडे असताना त्यांना ही जे मंडळीने मार खाल्ला त्यांच्यावर 307 दाखल होतो, आणि ही मंडळी अजूनही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। यांना लागलं कसं काय, दुखापत कशी झाली? जर तुम्ही फुटेजमध्ये चांगले दिसताय, ठणठणीत दिसताय, मग तुमच्यावर घाव आले कुठून? आणि या सर्वाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि ह्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही SP साहेबांना भेट घेतली आणि त्यांना आमचं मागणं सांगितलं। तर हा जामनेर तालुका आहे, या ठिकाणी वेगवेगळे आपण बघतोय वाळूचे डंपर मोठ्या प्रमाणात चाललेले, 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात चाललेले। जर मंत्री महोदयांचा हा तालुका असून जरी ते ह्या सगळ्यापणे सर्रासपणे सगळ्या गोष्टी चालू असेल, तर मग याला आश्रय कोणाचा आहे हा सवाल माझा आणि आमच्या शिवसेनेचा सवाल आज या ठिकाणी मीडियासमोर मी ठेवतोय। मी विश्वजित मनोहर पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष, रावेर लोकसभा। आज आम्ही शिवसेना जामनेर तालुक्याच्या वतीने आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं की जामनेर आपलं जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यंतरी सर्व तालुक्यांचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक जे PI ते सगळ्यांची बदली झाली, पण जामनेरमध्ये का झाली नाही हा जो सर्वसामान्यांना जो प्रश्न पडला आहे तो आज आम्ही साहेबांसमोर मांडला। व तसेच मध्यंतरी अवैध जे वाळू आहे त्यांच्यामुळे वाहतुकीस म्हणजे मोठे दुर्घटना होतात, तसेच सट्टा पत्ता जे आहे ते सर्रासपणे चालू आहे। म्हणजे तुम्ही जे सर्वसामान्यांना न्याय देणं सोडून फक्त हे हप्त्यासाठीच आहे का? कारण की म्हणजे आणि तसं म्हणजे शेतकऱ्यांचे जे आहे चोरी झाली, दरोडे दिवसाढवळ होत आहे, तर म्हणजे याच्याकडे लक्ष देईन कोण? त्याच्यामुळे आज आम्ही माननीय अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं आहे की साहेब यांची म्हणजे संबंधित यांची बदली करण्यात यावी व नवीन अधिकारी लवकरात लवकर नेमा ही आम्ही शिवसेनातर्फे यांना विनंती केली। काय वाटतं पोलीस अधिकाऱ्यांना काही राजकीय हो 100%, कारण की सर्वसामान्य जेव्हा जातो तेव्हा तो विशिष्ट पदाधिकाऱ्यासारखं पोलीस अधिकारी वागताय हे आम्हाला आज म्हणजे ते आम्हाला आढळतं। म्हणजे तुम्ही एक प्रकारे भाजपचे कधी असाल
तर तुम्हाला म्हणजे सगळे गुन्हे माफ आहे व तुम्ही भाजपचे नसाल तर तुम्हाला खोटे नाटे केसेस अटकवण्याचा प्रयत्न हे पोलीस अधिकाऱ्याकडून चालू आहे. हा आमचा थेट आरोप आहे, तसा मी निवेदनामध्ये दिलेला आहे. नाव पाठ सांगा. मी ॲडव्होकेट भरत पवार, शिवसेना, तालुका प्रमुख, जामनेर. मायाबाई आत्माराम जोशी. 2-3 वर्ष झाले तेव्हा रस्त्याचा लय वाद चालू आहे. कोणी गावामध्ये गेले, सरपंचाकडे गेले, पोलीस पाटलाकडे गेले. त्यांनी सांगलं का तो माणूस आमचा ऐकासारखा नाही, कपाशीचा धंदा करतो, तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला लयदार गेले, पण पोलीस स्टेशननं मला काही न्याय दिला नाही. आम्हाला धमकी दिली, चालले जा, कशाचं काय, आम्हाला लयदार धमक्या दिल्या. त्यांच्या चिठ्ठ्या पण अजून आहे माझं. कुठल्या गावचे रहिवासी आहे आपण? कुठल्या गावचा प्रकार आहे? वाकोतचे. आणि गावच्या लोकांनी काही न्याय नाही दिला, वाडीवरल्या लोकांनी न्याय नाही दिला. मग म्या घरी नुसत्या 3 बाया आता आमचे माणसं वारेले, 2 माझे मुलं आहे. म्या मुलावर त्यांनी हमला केला. मी धाराला गेले, मी बकऱ्या चारून आले. म्या मुलाला मारणं चालू होतं, मी धाराला गेले तर म्या डोक्यामध्ये त्यानं राळा टाकला. या पाठीत पण मारेले, कमरात मारेले, हातमा फ्रॅक्चर व्हायले. म्या मुलाचे 2 हात कामातून जायले. दुसऱ्या एक मुलाला बी त्यांनी दवाखान्यात सुद्धा मारेले. आणि आम्ही गुपचाप होतो. गाया शिव्या सुरू केले. त्यांनी आम्हाला धमकी दिली. म्या जवायला सुद्धा मारलं, सुनबाई बरोबर तिले सुद्धा मारलं. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते, रात्री किती वाजेपर्यंत पोलिसांनी तुम्हाला बसून ठेवलं? पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनला आम्ही इथून सुनीला गेलो. आम्ही 3 वाजायला गेलो तर तिथे आम्हाला म्हणे तुम्ही याला हे करणं, पंचनामा करणं, चाला. आम्हाला लय तरस्त केलं. आम्ही चाललो गेलो पंचनामा करायला. पंचनामाला तिथे मग पंचनामा केला त्यांनी. आणि मग म्हणे साला पोलीस स्टेशनला तुमचं रक्त घेऊ आणि तुम्हाला घरी पोस्ट करू. मग तिथे नेऊन म्या मुलाला बसून ठेवलं. मला म्हणे आजी तुम्ही घरी चालले जा. मग मी ना म्हणलं मा मुलं काही त्यांची ना आमची केस सारखी करा म्हणलं. मग मुल कसं काय राहील म्हणलं. आम्हाला जास्त लागेल, आम्ही फ्रॅक्चर व्हायले आणि त्यांना काही एवढं लागेल नाही. तुम्ही ना त्यांना ॲडमिट केलं आणि आम्हाला दवाखान्याच्या बाहेर काढून सण दिलं. आम्हाला फक्त इंजेक्शन नाही दिलं, गोळ्या नाही दिल्या, फक्त पट्ट्या लावून सण दिल्या, बाहेर काढून सण दिलं. आम्हाला दवाखान्यात सुद्धा राहू नाही दिलं. आम्ही बाहेर झोपलो.